गोपालन आणि बैलांचं संगोपन करतात आणि रेतन क्षेत्रात त्यांच्याकडे एक चांगला वळ आहे आणि त्या वळूनं जे ठिकठिकाणी प्रदर्शन भरतात त्यात पारितोषिक घेतले. तर पहिल्यांदा त्यांची ओळख घेऊया. नाव काय तुमचं दादा? माझे नाव सिद्धेश्वर शिवाजी कांबळे. बरं. गाव माझं नंदेश्वर आहे. मी इथं सालगडी म्हणून कामाला आहे. बरं. तोपेवाडी खेराडी विटा या गावात. नंदेश्वर कुठं आलं? नंदेश्वर मंगळवेढा तालुका. बरं. माझ्याकडे आता 2 गाई, 1 कालवड आणि 1 बैल आहे. बरं. गाई चांगली देखणे? हो. होय. ही कुठली गाय आहे? ही बलवडीतनं एका मित्राकडनं मी गाय आणली. होय. बर. आता तुम्ही सांगितलं सालगडी आहे. हो. तो सालगडी म्हणजे कसं आहे? वर्षावर कामाला. हां. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. सांगा कोणाकडे आहे? शिदू विठोबा तोपे म्हणून तोपेवाडी खेराडी विटा या गावात आहेत. त्यांच्याकडे मी सालगडी म्हणून कामाला आहे. किती वर्ष झालं? आज माझं 3रं वर्ष चालू आहे. ह्या भागात मी 13-14 वर्ष झालं आहे. पण यांच्याकडे कामाला मी 3-3.5 वर्ष झालं आहे. बरं. आता त्याच्या मागं एक भारी गोष्ट तुम्ही सांगितली की मालकांना अट घातली की गाई बैल असतील तरच मी इथं कामाला राहणार. असं का? कारण पहिल्यापासूनच वाडवडिलापासूनच मला छंद आहे तो. मी लहान होतो तेव्हापासून मला हा गाईचा आणि बैलांचा छंद लागलाय. म्हणून मी पहिली अट घालताना मालकांना सांगितलं मी राहायचं असलो माझे जनावर असतील तर मी राहणार, नाहीतर कामाला राहणार नाही. बघा मित्रांनो कोणाला कसा नाद आणि त्यांना पण आनंद झाला की गाय जनावर घेऊन राहतोय म्हणजे चांगला आहे, आपली पण शोभा आहे. ह्यासाठी त्यांनी पण मला प्रोत्साहन दिलं आणि असलं तरी प्रत्येक वावरातलं म्हणा इकडं तिकडं काय असेल वैरण काडी सगळं माझ्यासाठी मोकळं आहे. जातीवंत गाय आहे. बर. आता थोडी वेळ दावण बघू. दावण छोटीशीच आहे मित्रांनो पण गोष्ट मोठी आहे की नाद माणसाला बघा ही चांगली जातीवंत. या दाखवा. नाव काय हिचं? हिचं नाव जानू ठेवलंय. जानू. आणि त्या गायचं नाव काय होतं? सोनी. सोनी. बर. जानू कुठल्या जातीतले जानू? हे प्युअर खिल्लार. खिल्लार म्हणजे कवळा कोसा खिल्लारपणा येतो यात. तिकोंडी लाईन म्हणून मला पहिले मालकाने सांगितले. तिकोंडी लाईन म्हणजे हिवरगाव सोन्याची पैदास असं सांगितले. त्याच्यावर मी ही पाडी घेतलेले. आता कसे आहे दाताला? आता 4 असेल अंदाजे. 4-4.5 महिन्याची गाभण आहे. माझ्याकडे पहिला बैल होता हिरा म्हणायचा त्याच्यावरती गाभण आहे. बर. आता या जसं मी सांगितलं प्रस्तावनेत आता एक टॉपचा गोळ आहे आणि अनेक प्रदर्शनात नंबर आहे. हो. दावणीचा हिरो. काय नाव? ह्याचं नाव धाडस राजा आहे. धाडस राजा? हो. माझ्या जीवनातली पहिली धाडस केली. पैसे पण भरपूर लावलं आणि आपल्या ह्या परिस्थितीतनं धाडस करून मी बैल घेतला. बर. म्हणजे पहिले होती माझ्याकडं पण लहान बारीक अशी घेत राहिलो होतो. पण ह्याला चालूच बैल घेतला. धाडस करून धाडस घेतलं म्हणून धाडस नाव राजा ठेवले. बर. धाडस करून खरेदी केली. हो. खरेदीची किंमत किती? ह्याची खरेदी माझ्याकडनं 3,21,000ची खरेदी. बर. आणि कुठून घेतलेला हा? अप्वातनी बेळंकी. ह्याच्या अगोदर ह्यो बैल हारोगिरीतनं अशोक कुरी म्हणून आहेत त्यांच्याकडनं अपो आत्नीकर बेळंकी त्यांनी घेतला होता. बर. जसं सांगितलं मी प्रदर्शनात अनेक नंबर आहेत. कुठं कुठं नंबर आहेत? पहिल्यांदा बैल मी ज्या वेळेला घेतला त्यावेळेला बैल पहिलं प्रदर्शन झालं माझं गणेशवाडी कागवाड गणेशवाडी. तिथं प्रथम क्रमांक मिळवला. परत त्याच्यानंतर बेंचेनबडी म्हणून गाव आहे गोकाकच्या शेजारी घटप्रभाच्या पलीकडे 25-26 किलोमीटर आहे. तिथं द्वितीय क्रमांक मिळाला. परत त्यातनं ते प्रदर्शन झाल्यानंतर घेऊन आलो. आत्नी प्रदर्शन भरलं होतं. आत्नी प्रदर्शन मध्ये प्रथम क्रमांक गद्याचा मानकरी झाला. बर. हा. तिथनं नंतर आलो एक थोड्या दिवसानंतर ह्याचं प्रदर्शन होतं आळगवाडी प्रदर्शन मध्ये तृतीय क्रमांक दिला. म्हणजे जिथं जाईल तिथं क्रमांक आहे. बर. कुठल्या गटात ह्याची स्पर्धा? 2 दाती ते 4 दाती, कधी 2 दाती ते 6 दाती अशा गटात त्याची हे होते नोंदणी. धाडस राजा तुम्ही बोलला कुठली नक्की पैदास आहे? कुठल्या जातीचा? ही सांगोलचा मेटकरी हौशा त्या बैलाची ही पैदास आहे. हा. बर.
मेटकरी हौशेची पैदास म्हणजे जुनी तिकोंडी लाईन. राजा आणि सोन्या म्हणायची 2 बैल होती. त्यातला सोन्याच्या पोटचा ह्यो काय नाव हौशा आणि हौशाचा हा मुलगा म्हणजे तिकोंडी राजाचा ह्यो नातू पण चुलत भावाचा मुलगा नातू असं म्हणा. बर, काय वैशिष्ट्य येतं ह्या जातीचं? ह्याचं कसं आहे, आता ही जी वस्तू आहे ह्याची बऱ्यापैकी हौशा म्हणायच्या बैलाची वासरं चांगली म्हणजे वळूसाठी भरपूर बैल निघाली पाळण्याच्या शर्यतीसाठी. आणि ह्याच्यातनं ह्या बैलाची वासरं जर आता पळायला चालू झाली तर वासरं 100% पळायला वासर पडणार. बर, आणि देखणी पण पडणार. देखणी पण दिसतंय कारण प्रदर्शनात नंबर येणारा खोंड आहे हा. फक्त दुसरा आहे आता? हा, आता दुसरा आहे. बर बर, कसं आता सालगडी आहे म्हणजे गडी राहत आहे आणि हे एका बैलाला सांभाळणं म्हणजे त्याचा खर्चिक विषय आहे. नाही आहे की खर्चिक विषय आहे. कसं त्यातनं पहिल्यांदा आता काय मला अडचण नाही ह्याची, पण ह्याच्या अगोदर पहिलं लहान लहान कोंड होती दुसरी, ती सांभाळताना जरा त्रास होत होता. पण आता ह्याचं कसं होतंय, हे आठवड्यातनं 1-2-4 गाई आली तरी त्याच्यावर भागतोय. बर, त्याचा खर्च तो काढतोय? त्याचा खर्च तो काढतोय. मला पण त्याच्यापासून फायदा झालाय बराच. बर, आजपर्यंत ह्याच्याकडनं मी 120 गाया भरवले. 120? हा, 120 गाया. 1500 रुपये रेट आहे माझा. 1500 रुपये? 1500 रुपये. फक्त कसं होतंय, घरपोच सेवा जमत नाही. काय होतंय, लांब जायचं म्हटलं तर इथलं काम सोडून जाता येत नाही. किती एकर शेती आहे इथं तुमच्याकडे? इथं माझ्याकडे आता 15 एकर शेती आहे. काय असतं शेतात? शेतात काय ऊस आहेत, काय आदले मधले अशी पिकं दुसरी, काय मोगोडी चवाळी. इंटरेस्टिंग स्टोरी वाटली म्हणून थांबून मुलाखत घेतोय. फक्त मला समाधान एवढंच आहे, आज दावणीला आपल्या काहीतरी चांगलं आहे म्हणजे खिलार आहे आणि खिलारपासून आपलं काहीतरी चांगलं होत चाललंय किंवा आपली ह्या महाराष्ट्रात कर्नाटकात आपली ओळख होती. मित्रांनो बघा, जाईल तिथं प्रदर्शनात नंबर येतोय आणि समाधान एवढंच की दावणीला आज वस्तू आहे, कोणी आलं तरी आपणाला हसून बोलतं की ह्याचं काय आहे त्याचं काय आहे म्हणण्यापेक्षा जवळीकपणा वाढतोय. हे खिलारचं तत्व आहे आणि म्हणून मी ह्याला सांभाळतोय. तुमचं नाव महाराष्ट्र असेल कर्नाटक केलं, राजाने केलं. बरोबर. राजाच्या अगोदर पण माझ्याकडे 2 वस्त्र होती. एक सोनिया आणि हिरा म्हणायचे. एक सिद्धापूर लाईनचा होता, एक लमनबाई खान म्हणजे मडसनाळ काम्याचा मुलगा होता. बर, ह्याचं शरीर वैशिष्ट्य काय येतं ह्या जातीचं? आता ह्याचे शरीर वैशिष्ट्य म्हणलं तर आता बघा, चौक जिथले तिथं चौक, फाउंडेशन, दोन्ही पायाच्या मध्ये अंतर नक्की बरोबर समान, नाकाची नळी जिथल्या तिथं जुन्या व्हाईटीची नळी. आता कसं आहे, पहिल्या लोकांना ही नळी लागत होती, पण आता कसं झालंय, आता नाकाडी पाहिजे म्हणते. सांगावं थोडं नवीन प्रेक्षकांना सांगा, जे प्रदर्शनात काय काय बघितलं जाते. नळी सांगेल म्हणजे काय आहे ते थोडं. आता ही जी आहे का नाही, ह्या शिंगापासनं इथपर्यंतचा भाग असा बदामी आकारात आहे. बरोबर. आणि आता दुसरी एक तिकोंडी लाईनचीच हिथं ज्याला नाकडे आहे ते आताच्या घडीला नाक ते चांगलं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण पहिल्या व्हाईटीचं नाक तोंड म्हटलं तर हे राजाचं तोंड म्हणा, म्हणजे तिकोंडी लाईनचा राजा होता त्याचं तोंड अशी सेम नळी येणार. आणि कान वगैरे पूर्ण, कान बारीक कान, शिंग बारीक, जिथल्या तिथं माप, वशिंड गोलटी कोट पडणार नाही, वाकणार नाही. बैल किती जरी वय झालं तर वशिंड डकणार नाही. चौकाची रुंदी, महाग शेपटाचा गोंडा, आकुड शेपूट, पाय जिथल्या तिथं, गळवण बी काहीच नाही. गळवण तर काहीच नाही. हा ना. बरं, आता सांगितलं शरीर वैशिष्ट्य, पण शरीर वैशिष्ट्य बरोबर असतं की आता ह्याची राजाची पैदास आहे, हो, ती कशा प्रकारे पडते, म्हणजे अग्रेसिव्ह आहे का कशा पद्धतीने? रस्त्यावर मी बैल दाखवलं तुम्हाला चालवून, त्यावेळेला बैलांना म्हणजे त्याचं धडपड कशी होती, वस्तू अशीच सहजासहजी हाताला लागायची वस्तू नव्ह, कायम चालवताना टाप टाकूनच चालवावं लागणार. एक दावं एसणीच्या बाहेर नसतं, एक दावं फक्त एसणीला आधार, कंड्याचा आधार असावा म्हणून बाहेर आत सोडतं. आता मला सांगा, तुम्ही तुमचा अभ्यास चांगला दिसतोय, किती वर्ष आहे ह्या क्षेत्रात खिलार? आता कसं आहे, पहिल्यापासून आमच्या वडिलांकडे गायी होत्या, आजोबांकडे गायी होत्या, पण आता या चालू घडीत मी ह्या खिलार क्षेत्रात शिरलोय कमीत कमी मला एक 4-5 वर्ष झाली. पण तरी 4-5 वर्षात चांगला अभ्यास केलाय. आता तुमच्या अनुभवानं सांगा, आपण म्हणतो की वळू असेल, बैल असेल, तापट असला पाहिजे तर पैदाशी तापट पडतात, पण त्याच्या जोडीला असतं गाई. गाईच्या आता कसं सांगतो तुम्हाला थोडक्यात, आता सांगतो, आई आणि बाप. एक आता थोडक्यात आपल्या माणसावरून उदाहरण सांगतो. एखादं नवरा काळ असला तर
मंडळी आपली गोरी असते, पण काय मुलं आईवर पण पडते ती, काय मुलं बापावर पण पडते. तसं गाय पण ते त्या मापाची पाहिजे की बैलावर वासरू टाकलं पाहिजे किंवा ॲग्रेसिव्ह वासरू टाकलं पाहिजे, तिच्यातलं गुण बैल वासरात दिलं पाहिजे किंवा बैलातलं गुण आहे तर ती वासरात दिलं पाहिजे, असं दोन्हीकडनं पाहिजे ना. ह्याचा सगळ्यात चांगला गुण कुठला आता जन्मलेल्या वासरामध्ये तुम्हाला दिसतोय? रेतन झाले आणि त्यातून जन्मलेला अजून हे जर रेतनच झाले पण वासरं अजून पडलेले नाही पडली. हा, कारण का 4 महिने झालं मी आणून, 4-5 महिने झालं आणून. बर 5 महिन्यात आपल्या तरी 120 गाया काढल्या त्या. बर 1-2 कमी असेल, जास्त असेल, ह्याच्यापेक्षा काही नाही. आता जे प्रदर्शन क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही आता राजाला घेऊन जाताय, पारितोषिक भेटते. होय. प्रदर्शन क्षेत्रात काय प्रामुख्याने बघितलं जातं? तुम्ही सांगितलं जात बघितलं जातं, आता सांगितलं, हो. पण प्रामुख्याने काय बघितलं जातं? तुमचं काय निरीक्षण आहे? कसं आहे, बैलाचं पहिल्यांदा तिथं प्रदर्शनात गेल्यानंतर बैलाची चाल, बैलाचं शिंग, तोंड, नाकपुडी, कान, बट्टा. बट्टा म्हणजे कसं असतं, इथं दोन्ही साईडला जर गळचिपी म्हणजे असं बहुर असते त्याला गळचिपी म्हणते ती. काही जनावरला एका साईडला असतं, काही जनावरला दोन्ही साईडला असतं, काही जनावरला वशिंडीवर असतो, काही जनावरला पाठीचा मधला बहुर असतो तो बरोबर मुताटीवर असतो, ते पण बट्टा धरला जातो. तोही बट्टा धरला जातो. परत एक बहुरा पुढं आणि एक बहुरा पाठीमागं पण असतो, त्याला दावून सुळी म्हणते ती. बर काही जणाला बेडी असते, पायाला असं बहुर असते बर त्याला बेडी म्हणते ती. काही जणांच्या कपाळावरती असते बहुर, पण काही जणांचं असं मधला जो सेंटरचा बहुरा आहे ते एक पाहिजे, पाठीवरचा एक बहुरा, असं 2 बहुरं तरी कंटिन्यू जनावरला असतात. बर आणि हे सगळं बघितलं जातं? हे सगळं बघितलं जातं. पायाची नक्की बघितली जाते, कांबळ बघितली जाते, कात बघितली जाते. बर आणि बैलाचं ऐटबाज उभं राहणं ते महत्वाचं आहे. हो. पण त्याच्यासाठी काय ट्रेनिंग देता काय? हो, ट्रेनिंग द्यावं लागते त्याला. काय तेव्हा आता बघा बैल जरा थोडा ओढला पुढं का उभा राहतो कसा, आता तैट बांधलाय त्याच्यामुळे तो हे होते जरासं. नाही बघितलं ऐटबाज, मी स्वतः बघितलं की त्या पद्धतीनं तो उभा राहतोय आणि त्यामुळेच अनेक स्पर्धेत यश मिळवलं आहे, देखना वळू म्हणून. बर आता थोडं तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे येतो. घरात कोण कोण आहे? आता मी, माझी मंडळी आणि 2 मुलं आहेत. एक पहिला मुलगा आहे, मुलगी तिसरीला आहे. आणि माझ्या बरोबर आई वडील पण होते इथं, पण आई वडील जरासं घरची पण अडचण आहे म्हणून तिकडं भावाकडे गेले. मित्रांनो, ह्यांनी सांगितलं गडी म्हणून आहे मी एका ठिकाणी, पण नाद असेल आणि इच्छा असेल तर होतंय सगळं साध्य. हो, होते. आणि तुमचं नावही केलेलं आहे. नावही केले त्याने. बरं, मालकांची काय रिॲक्शन असते, प्रतिसाद असतो? ही तुम्ही एवढं पारितोषिक घेता. आज कुठल्या जरी प्रदर्शनात आलो तर मला पहिला मालकाचा फोन येतो, नंबर आला का नाही आला. नाही आला म्हणलं तरी पण एखाद्या वेळेस मी नर्वस असलो तरी सुद्धा मला मालक असू दे, पुढच्या वेळेला कुठेतरी डाव मिळेल आपल्याला. काय प्रत्येक प्रदर्शन आपलंच व्हावं असं काही नाही, पण आजपर्यंत हे धाडस राजा ह्याला जसं आणलंय तसं फक्त एक जागीच हार मानून आलो, नाही तर बाकी कुठं नाही, कुठं ना कुठं तरी नंबर गुलाल घेऊन आलोय. वा वा, एका नंदीनं तुमचं जीवन बदलवलं. बर, कसं आहे, समाधान एवढंच आहे, रानातनं जरी थकून आलं, जागेवर आलं की ह्याच्याकडे बघितलं की नाही, किती पण असू द्या आळस आल्याला, आळस बघून बैलाकडे बघून आळस निघून जाते. मित्रांनो, तुम्हाला थोडीशी रात्रीची मुलाखत दिसते. आम्ही कंटाळून आलो होतो आणि ह्यांची भेट घ्यायला आलो होतो, तर अक्षरशः कंटाळा आला होता. पण ह्या ऐटबाज राजाकडे बघितलं ना, अर्धा आळस गेला. ही असते नंदीची ताकद. हो, आता माझी बायको मला कधीतरी अंगावर तर धावतो, पण माझी मंडळी, माझं पोरग, आता तुम्ही बघितलं थोडक्यात पोरानं धरला होता बैल. मी त्याला कशासाठी घेतला होता जवळ, जरी माझ्यावर जरी आला तर त्यानं धरला तर ते हलत नाही. मंडळी आता गाय भरवतो ना, आम्ही 2 जणच भरवतो. होय. हो. बर, आता थोडं सांगा, म्हणजे ह्या वेळेत क्षेत्रातलं सांगा काय. आता बऱ्याचशा उपजाती आहेत. हो, आहेत की. म्हणजे नाही का, तर स्पेशली शर्यत क्षेत्रासाठी एक तुमचं निरीक्षण, कुठली उपजात चांगल्या रीतीनं आत्ताच्या घडीला आहे तुमच्या अनुभव? आता कसं सांगतो तुम्हाला, काय वासरं बापावर, काय वासरं आईवर म्हणलो बरोबर, त्यात आता सगळीजण म्हणते ती बाप कडक असला की वासरू पडते, असं काही नाही. असं काही नाही. वासरू कसं पण बाप कसा पण असू दे, किती पण शांत असू दे, किती पण तावट असू दे, फक्त त्याच्यावर जर वासरू आलं आणि त्याचं म्हणजे आता तुम्हाला जे सांगितलं, जे फाउंडेशन म्हणजे पाय, खूर, नक्की, त्याच्यातलं जे रेगेलपण, ज्याचं फाउंडेशन चांगलं असतं, मजबूत असतं, तो बैल कुठेच मागं पडत नाही. म्हणजे ऊन असू दे, पाऊस असू दे, चिखल असू दे, माती असू दे, त्याला मागं सरकत नाही.
एखादा मवाळकीचा बैल असू दे तसं. पण आता आपल्या बैलाचं कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता काही वळूवाल्यांची नावं घेतल्यानंतर वेगळं वाटतं, नाव नको गेला पण हां. सांगा. पण ह्या बैलाची जी जात आहे ह्या बैलाच्या जातीची जी एक 2-4 तरी बैल मी माझ्या बघण्यातली ती की त्याची वासरं बऱ्यापैकी शर्यत क्षेत्रात पळायला लागली ती. आणि त्या नादातनं मी ही तिकोंडी लाईन चॉईस केली. आता काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं पळणं हा अंगभूत गुण आहे. हो, म्हणजे बरोबर. तुम्ही ते शिकवताय कसं. हो. प्राथमिक लेवलला म्हणू की जर एखादं वासरू तयार झालं त्याची शक्यता आहे, ते पळूही शकतं, प्रदर्शनातही चमकू हो, शकतं हो, आणि ते वळूही होऊ शकतं. तर आज सगळी जण म्हणते ती असं झालं तर झालं. आता हरण्या बैल 100 वेळा नंबरात आला तो बैल. हिंद केसरी हरण हिंद केसरी हरण्या. आता कसं आहे ते पळेल असं कुणाला वाटलं पण नसेल, ते कोंडीला नाही पळेल असं वाटलं पण नसेल, पण त्याने बघा कसं नाव केलं. आता थोडक्यात दुसरा विषय बकासूर. काही लोक काय म्हणते ती कांबळ असते, कांबळाचा बैल पळत नाही, शेपटाचा मोठा असलेला बैल पळत नाही, शिंगाला जडगा असला तोंडाला आकोड असलेला बैल पळत नाही. अहो त्यात कुठलं गुण नाही तर बघा तुम्ही. आता थोडक्यात मोठं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बकासूरचं, म्हणजे कुठलंच त्याच्यात नाही, त्याच्यात कुठलाच गुण. आता मी म्हणतोय मस्त माझा देखणा बैल आहे, पण देखणा बैल दावणीवरच आहे. म्हणायचं उद्दिष्ट कसं असतं, असं काही नाही की ज्याला कांबळ आहे तो पळत नाही, त्याच्या अंगात पण तसा खस लागतो, रग लागते आणि आपण शिकवणं महत्वाचं. बैलगाड्या शर्यती बघता तुम्ही. हो. बरं, मग एखादं वाटत नाही वासरू वगैरे तयार करावं का, आपलं प्रदर्शन बरं आहे. कसं आहे आपणाला ती त्यातलं होत नाही, कारण आपणाला हे काम बघून जर ती करायचं म्हटलं तर ती होत नाही. बरं, आज वायदे द्या, त्याच्याबरोबर पळवा, हे वायदीचा एक प्रकार भरपूर निघालाय. त्याच्याबरोबर 10,000 रुपये घालवा, नाही नंबर आला तर आपल्या ह्या परिस्थितीला सोसत नाही, म्हणून आपण त्यात शिरत नाही. ते म्हणजे पळवायच्या ना. ह्याचा काय फायदा आहे? ह्याचा फायदा म्हणजे आता कसं सांगतो मला माझ्याकडे पहिली ज्या वेळेला खोंड होती, पहिल्या गाय होती, त्यावेळेला मला स्वतःचा पदर खर्च घालावा लागायचा. पण आज ह्यो जसा बैल आला, म्हणजे दावणीला बैल गाय भरवायसाठी रेतनासाठी मी चालू केला, तसं मला कुठलीच अडचण आली नाही. म्हणजे अडचण म्हणण्यापेक्षा आम्ही हसत खेळत मजेत 2 रुपये खिशात ठेवून राहिलो. मी काय म्हणतोय, तुम्ही सांगितलं आपण शर्यतीच्या बैलांचं थोडं सांगितली नाव, पण मला हे सांगा की मी आज जाणीवपूर्वक प्रत्येक मुलाखतीत हा विचारतोय प्रश्न, हा बैल आर्थिकदृष्ट्या कसा परवडतो? म्हणजे ठीक आहे, रेतन क्षेत्रात आत्ता सुरुवात केलेला आहे, प्रदर्शन क्षेत्रात नावारूपाला आहे, पण कसा आपण एक पाळणारा बैल आणि रेतन प्रदर्शन क्षेत्रातला बैल, काय फरक जाणवतो तुम्हाला? आता रेतन क्षेत्रात कसं आहे, रेतन क्षेत्रात 2 रुपये जरी ह्यानं खाल्लं, समजा एक गाय आली दिवसाला 1500 रुपये रेट आहे, काही जणी 1000 ठेवतात. कसं आहे ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे. आता आमचा बैल हाय पण त्या मापाचा म्हणून मी 1500 रुपये ठेवले. मग 1500 रुपयेमध्ये त्याला 500 रुपये जरी दिवसाला सोडलं तरी 1000 रुपये फायदा आपला आहे वैयक्तिक. म्हणजे बैलांपाशी काय खात नाही, पण 500 धरून चाललं तरी सुद्धा 1000 रुपयाचा फायदा आपणाला आहे दिवसाला एक जरी गाईल तर. आज आपल्या बैलानं 4 गायी काढलेल्या. आज आज 4 गायी काढल्या. 4 गायींचं 1500 रुपये पैसे झाले 6000 रुपये. घर खर्च बी चालवतोय, त्याचा तोही खर्च चालवतोय, त्याच्याबरोबर अजून 4 जनावरही जगवतोय. वा, आणि तुमच्याकडं पिढी जबरदस्त आहे. हो. बर, मग ह्याची पैदास केली का घरी एखादी? ह्याची पैदास आता एका गायला भरवलाय. भरवलंय? हा, भरवलाय. बर, आज 10 तारीखला म्हणजे 2-2.25 महिने होत आलं. बैल आणल्यापासून बैलानं आपल्याला भरपूर सुख पण लावलं, माणसात टाकलं आणि नाव लौकिक केलं आपल्याला. सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यांच्या ज्याला माहित नाही शिदू कांबळे म्हणजे कोण, ते सुद्धा म्हणतो हाय तोपेवाडीत आहे. तर काय प्रेक्षकांना माहित नसतं, 2 दाती ही दात दाखवा एकदा. काय असतो दात, म्हणजे काय प्रकार? दात म्हणजे बघा, एकूण बैलाला 8 दात असतात. 8 दात झाले, 1 2 3 4, इकडे 4 आणि इकडे 4 दात असतात. सुरुवातीला 2 दाती म्हणतो का नाही, 2.5 वर्ष वय होतं त्यावेळेला मधलं 2 दात पडलं जाते. मधलं 2 दात? हा, मधलं 2 दात. परत त्याच्यानंतर ज्यावेळेला 4था बैल होतो, 6 महिन्यां 4 महिन्यां, त्यावेळेला त्याच्या साईडचं इकडचा 1 आणि इकडचा 1, दोन्ही बाजूचा 1 दात पडतो, त्यावेळेला 4था बैल होतो. त्याच्यानंतर अजून 4-6 महिने किंवा काय बैल कायसा कालावधी घेतोय त्याच्यावर असतंय, त्याच्याकडे परत 2-2 दात 1 दात पडतोय.
म्हणजे सायदाती झाला बर आणि कडदातावर किंवा जुळला हा. त्यावेळेला शेवटचा दात पडून उगवतात. हा. त्याला म्हणायचं सगळे उगवतात बरं का, म्हणजे बऱ्याचशा नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना माहित नसतं. मला बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारायला होतं, दात म्हणजे कसं, दात पाडल्यानंतर ते येतात का? तर सगळे येतात. जसं आपल्या बाळाचं दुधाचं दात कसं पडतात तसं हे जर 2.5 वर्ष झाल्यानंतर 2.25 ते 2.5 वर्षानंतर दात पडायला चालू होते आणि 2.5 ते 2.5 ते 2.25 वर्षानंतर दात उगवून म्हणजे चालू होते, पडायला चालू होते. सर्वसाधारणपणे 4-4.5 वर्षात म्हणजे 3.5 ते 4 वर्षात बैल जुळला जातो. 6-6 महिन्याचा एक कालावधी असतो अंदाजे. दातावरून बैलाचं वय लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर त्या स्पर्धा असतात. हो, आता स्पर्धा कसं आहे, स्पर्धेला जाताना काय तुम्ही तयारी करता? कारण बैल तसा ठेवावा लागणार तुम्हाला. कसं तयारी कशी ठेवायची? प्रदर्शनला जाताना काय विषय, बैलाला काय आहे काय नाही कमी जास्त सगळं बघितलं जातं तिथं प्रदर्शनमध्ये. मग होटावरची तोंडावरची केस काढणे, कानाची केस कापणे, म्हणजे माझंच नाही सगळ्यांचंच असतं. की कानामध्ये असे केस वाढलेले असते ते, मग कानात मळ दिसतो तिथं काहीतरी बट्टा काढते ती, त्यासाठी कानातले केस कापणे, स्वच्छता, धुणं पुसणं. आता काही जण निळ लावते ती चालत नाही निळ प्रदर्शनमध्ये, पण ते काजळीमध्ये ती चालतं, आपल्या कोशात नाही चालत. तिथं कलर बघितला जातो सगळं जिथल्या तिथं. बैल असताना फक्त 1-2 कंडा, 2 कासरं, येसन एवढंच ठेवलं जातं बैलाला. बाकी शेंब्या गोंड सगळं काढलं जातं. फक्त माणसासनी बघण्यासाठी ते शेंब्या गोंड काय असेल ते घातलं जातंय. म्हणजे बैल देखणा दिसावतं, चांगला गोड दिसावतं, त्याच्यासाठी ते घातलं जातं. पण तयारी म्हणजे बाकी काय नाही. त्याला खायला पोटभर घालणे, त्याचं रवंत व्यवस्थित घेणे, पाणी पाजणे, अन्न पाणी त्याचं जिथले ते ठेवणे, एवढंच. रेतन क्षेत्र किंवा प्रदर्शन म्हणून ही दूर थोडी जुनी जवळची क्षेत्र आहे. तर ह्याचा व्यायाम काय असतो? आता व्यायाम कसं माझ्या सवडीनुसार देतो, कारण मी काम करतो म्हटल्यानंतर मला सवडच पाहिजे. सवड मिळाली कधी नांगरटीत चालवतो, कधी रानात असं रस्त्यानं चालवतो 1-2 किलोमीटर 4 किलोमीटर असं. परत काय एखाद्या वेळेस आठवड्यातनं 2 आठवड्यातनं पवनी घालतो. पवनी पण घालतो. पवनीला पाणी म्हणजे वेळ मिळेल तसं मी त्याचा व्यायाम पण घेतोय. आता थोडं या गायींकडं बघू, कारण गायी चांगल्या क्वालिटीच्या आहे. आता गायींचं एक असतं की आपण म्हणतो आपल्या संस्कृतीतच आहे, ज्या घरात गायी आणि ज्या घरात आई त्या घरात काहीच कमी नसतं. आणि गायी असण्याचा एक आपलं हिंदू धर्मात सांस्कृतिक महत्व आहे. पण अजून काय काय तुम्हाला गोष्टी जाणवतात की गायी असण्याचा हा फायदा आहे? आता तुम्हाला सांगतो, माझं वय 30 वर्षाचं आहे. 1994 मध्ये जन्मतारीख. 30 वर्षात मी सारखं गाईच्या संपर्कात आहे. मला अजूनपर्यंत कुठलं जास्त त्रास नाही, कुठला दवाखाना नाही, कुठं सर्दी खोकला असलंच काय तर किरकोळ. एखाद्या वेळेस माझं पोट जरी जाम झालं तर मी गाईचं गोमूत्र घेतो, पोट आपलं साफ होतंय. परत गायला जितकं तुम्ही पुसाल तितका तुमचा BP शुगर कमी होणार. म्हणजे ही गाय म्हणजे गाय नुसती गाय नाही, हे कामधेनू आहे. कामधेनू म्हटलेलं आहे. तुम्हाला एखादी तुमची जर काय अडचण असेल आणि मनसोक्त तुम्ही जर तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि तिला जर ती गोष्ट सांगितली तर ती सुद्धा तुमची पूर्ण करणार. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेस हिंदू धर्मात कावळा शिवत नाहीत त्यावेळेला गायला मान आहे. म्हणजे केवढा मोठा मान. तुम्ही आता बघा तेवढंच राहिले हिंदू धर्मात आपलं, तेवढंच राहिले. कावळ्यानं घास शिवला पाहिजे, कावळ्यानं नाही शिवला तर गायन शिवला पाहिजे. बर, आता तुम्ही सांगितलं ह्या अगदी जातीवंत गाया आणता, म्हणजे जातीवंत आपल्याला खोंड वासरू होण्यासाठी जातीवंतच गाय पाहिजे. आता आहेत बऱ्याच जणांकडे काय देशी जवारी अशा पण प्रकार आहेत. पण कसं होतंय त्यात काय बैलावर पडते ते, मग काय एखादी गाय चांगली असेल तर बैलावर टाकते, नाही तर मग आपल्यावर येतं. मग लोकांनी काय म्हणायचं रेतन करून पण बैलाला वासरू पडलं नाही, असं काय नसतंय. दोन्हीवर पण अवलंबून राहतंय. दोन्हीवर पण दोन्हीनी पण एकमेकाचं जर धरलं तर व्यवस्थित रेतन होणार आहे. तुम्ही बघितलं असेल काय काय गायी अशा असतात
की बैलावर आहे तशी पैदास करतात. हो करतात की. माझ्याकडे एक फुली म्हणायची गाय होती पहिली, माझ्या वडिलांच्या जवळ होती, मी लहान होतो त्यावेळेला. पण बैलाला जर कुठे केस अंगाला वाकडा असला तर त्या वासराला तिथंच बरोबर केस वाकडा असणार. बर, पण ती गाय ओळखायची कशी, म्हणजे घ्यायची असेल का तसं नाही, ती म्हणजे भाग्याचीच गोष्ट आहे. कसं असते, भाग्याची गोष्ट म्हणण्यापेक्षा पहिल्या सुरुवातीला सहजासहजी काही कळत नाही. पण एक वाडवडिलांची म्हण आहे, ज्या गायची युनिक काळी असते ते गाय 100% पाळावी, कारण बैलावर काही ना काहीतरी गुण टाकतं. बर, या अजून एक गाय आता आहे. ही गाय आहे माझी, पोरग कोणी पण जाऊ दे, कोणाला सुद्धा धक्का लावणार नाही, काय नाही. आता बघा, पूर्ण सोडलं, पाठी खालनं जावा, पोटा खालनं जावा, काय नाही, आणि सगळ्यांना लळा लागलाय. मग असं आता बैलाला तुम्ही लावू शकताल का? नाही. आता बैल धरायचा म्हणलं तरी एसणीला 2-2 कासर लावावं लागतील बघा. आता ती गाय पण, ती गाय वेळ आली आहे त्याच्यामुळे आता सहजासहजी हात घालू देत नाही कासत. पण गाय अगदी शांत. गाभण आहे ना ही गाय? हो, ही पण गाभण आहे आणि ही पण गाभण आहे. हो सर, सर सोनी, सोनी सर. बर सर सोनी, ही चल. ही कुणा कुंड गाभण आहे? ही आता धाडसकडनं गाभण आहे. धाडसकुंड. आणि ती ती आहे ती पहिले हिरा म्हणायचा होता त्याच्याकडनं गाभण आहे. बर, आता तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे नेतो, काय शेवटी किती झालं तरी आपली स्वतःची मालकी नसते. नाही, बरोबर आहे. आणि कधीतरी वाटतं की नाही, आपण सगळ्या गोष्टी घ्याव्या, छोटंसं का होईना, होय की, आपलं साम्राज्य असावं. असं बरोबर आहे, वाटतंय की. कसं आहे आता वाडवडिलापासूनच आपणाला जमीन शेती असलं काही नाही, त्याच्यामुळं दुसरा विषय काय होतोय, आपल्याला कुठे ना कुठेतरी रोजगार केल्याशिवाय, पोट भरल्याशिवाय पर्याय नाही. बर, आज ना उद्या होईल, भविष्यात त्यांच्या आशीर्वादाने कुठं ना कुठेतरी मिळणार. आणि खरोखर सांगतो, लग्नाच्या अगोदर आमच्याकडे कुठलंच जनावर नव्हतं. माझ्या लग्नाच्या टायमाला, लग्न झाल्यानंतर माझ्याकडे एक गाय आली, फुली म्हणायची गाय आली. ती मी सांभाळायला एक जणाला दिली, जोरवर म्हणून त्यांना दिली. परत त्याच्यानंतर मी 10-11 गायी केल्या, 10-11 गायी सांभाळायला दिल्या. इथलं लॉकडाऊन पडलं, बाजार बंद झालं, ही बैलगाडा शर्यत बंद, जनावरांना भाव नाही, त्यात ते कमी केलं. आणि नंतर परत इकडे ह्या मालकांचं मला म्हणजे कामासाठी परत पैसे पण जरासं अडचण होती, त्यासाठी मी मालकाला विचारलं. त्यावेळेला मालकाने मला सांगितलं, ये, तुझी काय असेल ती अडचण मी पूर्ण करतो, तू ये. मालक काय करतात तुमचे? मालक आमचं सोन चांदीचं दुकानला आहे. त्यांचं कौतुक आहे की असली लोकांवर विश्वास ठेवला आणि खरोखर सांगतो, सपोर्ट देते. मी ह्या भागात, मी ह्या गावात होतो पहिले 4 वर्ष होतो. कुंडलिक तुपे म्हणून नाही तर कुंडलिक बुवा, त्यांच्याकडे होतो. त्यांच्यापासून निघलो आणि पहिलाच विश्वास आमची जास्त म्हणजे असं काय घसट पण नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या एक विश्वास बघून त्यांनी मला 3-3.5 लाख रुपये पहिल्या, म्हणजे मी कामाला यायच्या अगोदर त्यांनी मला पोच केलं. कदाचित तुमच्यातला प्रामाणिकपणा आणि मी पण आजपर्यंत जसं राहिलोय, ही सगळं माझं आहे. मला जरी जमीन नसली, माझा उतारा जरी नसला, तर रानात फिरतोय, कष्ट करतोय, म्हणजे ही माझं आहे म्हणून केलंय. आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे. मालकाने मला कधीच फोन सुद्धा केला नाही की बाबा तू काय काम केलंस, काय नाही केलंस. फक्त त्यांची एक इच्छा आहे, आलं का मला रानात चांगलं दिसलं, विषय संपला. तू बैल सांभाळ, जनावर कर, नाही कोण तुझे मित्र घेऊन हिंडायला जा, फिरायला जा, मी तुला कधी काही विचारणार नाही. बरं, आता एक महत्त्वाचा मुद्दा, मग थोडं तुम्ही अभ्यासपूर्ण काय काय गोष्टी सांगताय. असं म्हटलं जातं की काय काय गायींना बैल जरी दाखवले तरी काय असतं की ती वारंवार वासरं खोंड होतात, तर तसा काय गुण असतो का? आणि तसं काय म्हणजे शरीर वैशिष्ट्य असतं का भोवरे वगैरे? तसं काय भोवऱ्याचा काय प्रश्न येत नाही. आता काय काय माणसाच नाही, माणसावर थोडक्यात हे माणूस आणि जनावरात काही बदल नाही. पण बरेचसे लोक मला सांगतात की मान्य आहे की, काय म्हणते ती पौर्णिमेच्या तोंडावर लावल्यावर वासरू होतंय, काय म्हणते अमुष्या तोंडावर लावल्यावर कालवड होती, असं काही नसतंय. आता तुम्ही बघा, कित्येक वेळा झाले एका दिवशी 2 गाय गाप जाते, त्या एकीला कालवड होते आणि एकीला खोंड होते. असं काय नसतं, ज्याच्या त्याच्या शरीरावर जे ती राहिलेलं असतं अवलंबून. काय माणसासनी आता बघा, एकाला 5-5 पोरच आहे, ती मुलगी नाहीच, एकाला 5-5, 6-6 मुलीच आहे, त्या मुलगा नाहीच, असं आहे ना. बरं, आता कुठं पुढं प्रदर्शनाला जाणार आहे? आता प्रदर्शन 2-3 आहे ती. इकडं मुडलगीला एक आहे 28 तारखेला,
परत त्याच्या अगोदर एक वाडी आहे कुठली तर तिथे एक आहे. चला बोलत चालत बोलू. आणि दुसरं एक प्रदर्शन आहे इथं कट्टापूरला आहे. कट्टापूर कोरेगाव हा 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 हा. तिथे एक प्रदर्शन आहे. तिकडे तिथलं पण प्रदर्शन चांगलं होईल असं मला कळलंय. हा कसं आहे आता प्रदर्शन मध्ये पण हाय सगळं ते आता सगळ्यांना काय बोलून दाखवायचं नसतं काय गोष्टी. प्रदर्शनात म्हणजे आता काय माहितीये का, प्रदर्शनात तुम्ही सांगितलं काय काय बघितलं जातं, पण ती कसं आहे ती ठरवणारी एक आता त्यातनं पण संघटना सांगतो. आहे. हा आज माझं मनगट किती मोठं आहे. हा ह्या मनगटाच्या नेटावर पण काही जागेला प्रदर्शन व्हायला लागले त्यात. बर. हा म्हणजे कसं म्हणजे काय भांडायचं नाही काय नाही, मनगटशाही होते म्हणजे आपण म्हणू थोडस आहे त्यात शक्यता आहेत. कसं आता आमच्या बैल माझा मस्त गोड दिसतोय पण आपल्याकडनं आज किस्सा दाबायला नाही किंवा त्यांच्या बक्षिसात कुठेतरी भाग घ्यायला नाही, त्यावेळेला मग म्हणते ती जरा इथं कमी पडतोय तुमचा बैल जरा महाग घ्या. असं बी चालतं प्रदर्शन. होतं की 100%. फक्त आता प्रामाणिकपणे चालतंय तर बैलगाड्याचं कसं समोरच कळणार आहे ना, ज्याचा पुढं तोच नंबर. आणि ती सगळ्यांच्या देखत आहे. हा त्यात पण होते पार्सलिटी, पण त्यातनं आपण त्या ह्याच्या कंपॅरिझन पारदर्शकता आहे. हा आम्ही फक्त त्याच्यावर भरोसा ठेवतो आणि जातो. आपल्याला काय आपली ताकदच नाही कुठं पार्सलिटी करायची, कोणाला वशीला लावायची. गप्रे चला गप्पा मारल्या आणि जाता जाता मला ही सांगा की अनेक चढ उतार बघितलेत, एका गावातून इकडं आला राहायला, पुन्हा गावाला जाता नाही जाईन की. कसं ज्या वेळेला आपणाला पण ही होईल म्हणजे इथं त्यांनी नको म्हणतील किंवा आपणाला नको असेल किंवा आपलं काहीतरी बरं वाईट होईल त्यावेळेस तिकडे जावं लागणार नाही. काय आता इथं राहिलं काय आणि गावावर राहिलं तर आपण काय फक्त ह्याच्या जीवावरच आहे आणि कष्टावर. बर. आणि खरोखर सांगतो गावावर राहिलं तरी पण तेच आहे, पण इथं राहिल्यापासून आणि ह्या बैलानं बऱ्यापैकी मला माणसात टाकलं, चांगलं केलं आणि चांगलं पण होणार. एक गाई काय बदल घडवू शकते बघा. पहिल्यांदा गाई घेतली आणि आज एवढं म्हणजे गाई असेल एक चांगला नामवंत प्रदर्शनात पारितोषिक घेणारा वळू, हे सगळं झालं. मला ही सांगा जनावरांकडून कुठली गोष्ट शिकायला भेटते? जनावराकडनं भरपूर काय शिकायला भेटते. जे माणसाला गुण नाहीत तेवढं गुण जनावरात आहेत. म्हणजे माणसाला कळती बुद्धी असून सुद्धा आता त्याला तोंड आहे वाचा आहे काय नाही, त्याला सांगल तसं आता त्याला बांधले ती काय म्हणणार आहे का मला सोड, येसन काबर गाठली म्हणणार आहे का? माणसाचं कान टोचलं तर म्हणणार माझं दुखतंय, तसं ते दुखतंय म्हणून सांगत नाही. पण त्याच्या ज्याच्याजवळ खातोय त्याची ओळख 100% राखणार. आता मी जरा बाहेर जातो आणि तुम्ही थोडं पुढे या, बघा तुम्हाला कसा करतो बैल. आज ती पाडी 3-3.5 महिन्याची पाडी आहे, ती जर सोडली तुम्ही हारणीत चल म्हणलं का घरातच आली पाहिजे. म्हणजे जनावरात पण भरपूर गुण आहेत घेण्यासारखं. पण प्रामाणिकपणा सगळ्यात मोठा गुण, सगळ्यात मोठा म्हणजे प्रामाणिकपणा. मालकाची माझी जर गाडी आली तिथनं गाडीचा नुसता आवाज ओळखला तरी बैल उठून उभा राहतो. बैलच म्हणू नका गाय सुद्धा. एखाद्या वेळेस सकाळी जर काय कारणास्तव म्हणजे कामानिमित्तानं जर पाणी जर नाही मिळालं, गाडीचा रस्त्यावर आवाज ऐकला का इथं गाय हंबा करते. बर. काय सांगाल की नव्या पिढीला काय सांगाल की आता आपण सगळी तरुणच आहे? मला एवढं सांगायचं आहे बघा, बाकी काय नाही. आता तुम्हाला मला काय विचारायचं मी अगोदर सांगतो. तरुण पिढीन जर्सी म्हशी तुम्ही दूध काढा विका त्याचं काय नाही, ते फायद्याचीच गोष्ट आहे. पण प्रत्येकाच्या दाराला एक गाय तरी असणं महत्वाचं आहे. काही दिवसानंतर ह्या गायीचं सोनं होणार आहे. जेवढी सोन्याला किंमत आली नाही तेवढी तुमच्या गायीला किंमत येणार आहे. आज तुम्ही जसं सोन्यात सुद्धा हिऱ्याची किंमत वेगळीच आहे, तशी ह्या जनावरांची पांढऱ्या जनावरांची किंमत होणार आहे. पांढऱ्या जनावरांची. खूप चांगल्या गप्पा झाल्या. काय गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील नक्की घ्या. नाव सांगा तुमचं? माझं नाव सिद्धेश्वर शिवाजी कांबळे, मूळ गाव नंदेश्वर, पण राहायला इथं तोपेवाडी खेराडे विटा, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. जवळ इथं कुठलं गाव इथं येत असेल तर? इथं खेराडे विटा म्हणजे खेराडे विट्याचा हा भाग आहे. नंतर बघा बोलून एक पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी वाटल्या मला. त्यांचा नंबर मी कमेंट्समध्ये देईनच. भेटा त्यांना. धन्यवाद.